7 भविष्यातले आम्ही भारतीय. लेखक संजय सोनवणी. आपण भारतीय मिथ्या इतिहासात रमणारे प्राणी आहोत. भारतात भविष्यकथन करणाऱ्यांची रेलचेल असली तरी वास्तवदर्शी पायावर आम्ही उद्या कुठे असायला हवं आणि ते साध्य करण्यासाठी काय करायला हवं याबाबत मात्र आमचे विचारवंत मूक असतात. आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रगती करायची तर आम्हाला ज्ञानात्मक बौद्धिक प्रगती आधी करावी लागेल व तीही कोणत्या प्रकारे आणि कशी करायची याचीही योजना आपल्याकडे आजही नाही. सरकारं येतात आणि जातात, पण मानवी समाज मात्र अखंड प्रवाही असतो. हा प्रवाह ध्येय ठरवून त्या दिशेने फार वेगाने गेला नाही तरी चालेल, संथपणे का होईना त्या दिशेने वाटचाल करेल, यासाठी मात्र निश्चित धोरणं असावी लागतात. आपल्या देशातील नागरिकांच्या मानसिकता, क्षमता आणि त्यांची स्वप्ने यांचे वास्तवदर्शी भान असावे लागते. ते आपल्याकडे आहे काय याचा विचार प्रत्येकजण स्वतंत्रपणे करू शकतो. 2025 साली भारत कसा असेल आणि कुठे असायला हवा यावर जर विचार करायचा असेल तर प्रथम आपण आज कुठे उभे आहोत आणि जागतिक आव्हाने कोणती व ती कोणत्या दिशेने जाऊ पाहत आहेत यावरही एक दृष्टिक्षेप टाकायला हवा. भविष्याचे कुतूहल नाही असा माणूस क्वचित असेल. भविष्यासाठी तरतुदीही माणूस करतो, ते संभाव्य व अनपेक्षित अनिष्टांचा सामना करण्यासाठी. सरकारची अथवा व्यक्तीची अंदाजपत्रके एक प्रकारे भविष्याचीच आर्थिक वाटचाल ठरवत असतात. अंदाजपत्रकं अथवा बजेट अनेकदा कोलमडतातही. कधीकधी ती अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वीही होतात. अंदाजपत्रक म्हणजे भविष्यातील एका कालखंडात नेमकी काय व कसे साध्य करायचे याचा आराखडा व त्यासाठी केल्या गेलेल्या तरतुदी. बजेटचा कालावधी पूर्ण झाल्यावर आढावा घेण्याची ही पद्धत असतेच. आपल्याला काय साध्य करायचं होतं आणि त्यातील किती खरोखर साध्य झालं, जे झालं नाही ते का झालं नाही याचं विश्लेषण यात अपेक्षित असतं व त्यानुसार पुढचा मार्ग शोधला जातो. अर्थात ही अंदाजपत्रकं केवळ आर्थिक असतात. सामाजिक, सांस्कृतिक भाकितांचा त्यात सहसा समावेश नसतो. त्यामुळे Sample complete. Ready to continue?